नमस्कार. विश्व स्वास्थ्य भवतु आई निर्माण हेल्थ फाउंडेशन तर्फे सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या परंपरेत वटपौर्णिमा या सणाला धार्मिक महत्व तर आहेच आहे, पण या सणाचं आयुर्वेदिक महत्व काय आहे हे आपण आज जाणून घेऊया. वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण साजरा करतो. आता या पौर्णिमेच्या दिवशी किंवा ज्येष्ठ महिन्याच्या या कालावधीत काळ कुठला असतो तर हा ऋतुसंधीचा काळ असतो, कारण आपण उष्णतेकडून वर्षा ऋतूकडे येत असतो. तर आता याच्यात वडाच्या झाडाची पूजा आणि आयुर्वेद यांची एकात्मता कशी साधली जाते ते मी तुम्हाला समजावून सांगते. कारण वडाच्या झाडाची पूजा करणं हे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. पण पूर्वजांनी हे सांगण्यामागचं शास्त्रीय कारण, धार्मिक कारण, पारंपरिक कारण, आयुर्वेदिक कारण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. वडाच्या झाडाची पूजा करण्यामध्ये या ऋतुसंधी काळात जो वात पित्त कफ असंतुलन होतं यांना संतुलन करण्याचा एक चांगला संगम सुद्धा साधला जातो. यामध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करत असताना सवाष्णी आपल्या पतीच्या दीर्घायुष्य करता आरोग्याकरता ही पूजा करत असतात. सत्यवान सावित्रीची धार्मिक कथा तर आपल्याला याबद्दल ज्ञात आहेच आहे. पण वडाच्या झाडाची पूजा करताना वडाच्या झाडाच्या भोवती आपण फेऱ्या जेव्हा मारतो त्या फेऱ्या मारण्यामुळे आपलं ध्यान एकत्रित होतं. ध्यान एकत्रित राहिल्यामुळे मानसिक शांतता त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला लाभते. मानसिक शांतता लाभते. शरीरात जी उष्णता वाढलेली असते, उष्णता वाढल्यामुळे पित्त पण वाढतं. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सवाष्णींनी उपवास करावा असं सांगितलेलं आहे. उपवास करावा म्हणजे आपण दिवसभर काहीच खाऊ नये असं नाही. आपलं पित्त संतुलित राहावं या दृष्टीने हलका आहार आपण या दिवशी घेऊ शकतो. त्यामुळे पित्त क्षमण होऊन उष्णता पण आपली कमी होते. या दोन्ही गोष्टींचा छान याच्यामध्ये संगम साधला जातो. त्याचबरोबर या दिवशी व्रत आणि ध्यान पण केलं जातं. व्रत आणि ध्यान म्हणजे आपण उपवास केला म्हणजे देवाचं काहीतरी आपण ध्यान करतो. हे आपल्या धार्मिक परंपरेत आहे. म्हणजे आपण जर सोमवारी काही उपवास करत असतो आपण तर शिवाचं ध्यान करतो किंवा महादेवाचं ध्यान करतो. मंगळवारी उपवास करत असतो तर आपण गणपतीचं ध्यान करतो. त्याप्रमाणेच वटपौर्णिमेच्या दिवशी पण आपण ध्यान करतो. त्यामुळे मन शांती होते. कारण आयुर्वेद हे असे शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक या सगळ्या आपल्या ज्या बाजू आहेत या सगळ्या आपण संतुलित राखण्याचा याच्यात प्रयत्न करत असतो. शिवाय या झाडाची पूजा झाल्यानंतर स्त्रिया तिथे बसून वडाच्या झाडाखाली बसून एकमेकींची ओटी भरतात. याच्या मागे पण एक शास्त्रीय कारण आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की प्रत्येक झाड आपल्यामधून ऑक्सिजन बाहेर काढत असतं, पण वडाचं झाड हे एक असं आहे की जे 24 तास आपल्या मधून ऑक्सिजन बाहेर पडत असतं. हे ऑक्सिजन आपण इनहेल केल्यामुळे वात पित्त कफ संतुलन पण होतं. या ऋतुसंधी काळात शरीराला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या वडाच्या पूजेतनं साध्य केल्या जातात. त्यामुळे हा सण म्हणजे फक्त धार्मिक सण नाही, याच्यात आपल्या आरोग्याची, आपल्या पतीच्या आरोग्याबरोबर आपल्या आरोग्याची पण कामना केली जाते. त्यामुळे हा सण खूप मनपूर्वक साजरा करा अशी मनोकामना. धन्यवाद.